तू चष्मा दे का? तो नाही तो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता ते दार लावून घेऊ. सध्या आपण पुण्याच्या वामनराज प्रकाशनची पुस्तकं श्रीपाद सेवा मंडळाची वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कोळी महाराज यांनी लिहिलेले श्री संती वसुवेला ठावो हे पुस्तक वाचण्यास घेतलं आहे. काल आपण रावसाहेब महाराजांची गोष्ट ऐकली. आज संतांची ओळख कशी. परमपूज्य श्री रावसाहेब महाराजांचे असे वैशिष्ट्य होते की त्यांनी एखाद्याला कितीही शिळे किंवा नासलेले पदार्थ जरी दिले तरी त्यांनी खा असे म्हटल्यावर खाणाऱ्याला ते चांगलेच लागायचे. त्याचा कोणाला कधीही त्रास होत नसे. ही श्री शांताराम आठवले निघून गेल्यानंतर तो चहा त्यांनी श्री भाऊसाहेब आंबेडकरांसमोर ठेवला. त्यांनी कसलाही विचार न करता तो चहा प्राशन केला. रावसाहेब महाराज भाऊसाहेबांना आजवा म्हणायचे. एकदा हा प्रसंग सांगून भाऊसाहेब महाराज मला म्हणाले, अहो एवढा सुंदर चहा मी आयुष्यात कधी प्यायला नसेल. म्हणजे संतांच्या सामर्थ्याने पदार्थांचे बाह्यरूप देखील कसे बदलते ते पहा. भौतिक पदार्थांची सोडा पण संतांचे बाह्यरूप आणि अंतरंग समजले देखील अत्यंत अवघड असते. ते तुम्हाला तुमच्या मापदंडाने कळू शकत नाही. आपल्याला आपल्या बुद्धीचा फार अभिमान असतो की आपल्याला कोणीही फसवू शकणार नाही. पण हे संत तुम्हाला हातोहात फसवतात. ते अशी माया पसरतात की तुम्ही तुमच्याशी नकळत फसता. ते तुम्हाला तसे कळूही देत नाहीत. म्हणूनच परमपूज्य श्री मामा नेहमी सांगत की लोक एक वेळ प्रपंचातील मायेला ओळखतील पण संतांच्या मायेला मात्र ओळखू शकत नाहीत. लोखंड जसे चिंबळाकडे निसर्गताच ओढले जाते तसा तो जीव संतांच्या ठिकाणी असलेल्या स्वजन्मोहिनी मायेने आपोआप भ्रमित होतो. परमपूज्य श्री मामा यासाठी नेहमी एक दृष्टांत देत. जो बळीचा बकरा असतो त्याला बळी देण्याकरता वाजत गाजत नेले जाते. त्याचप्रमाणे संतांच्या मायेमध्ये सापडणारा जीवरूपी बकरा स्वतःच ढोलके वाजवीत चालत येतो. इतकी त्याची माया तीव्र असते. तिच्यातून शरणागतीशिवाय सुटता येत नाही. संतांच्या ठिकाणी समर्पणाचा गुण स्वभावतःच नांदत असतो. तसे समर्पण जर संतांच्या ठिकाणी नसते तर त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना कधीच स्वीकारले व सांभाळले नसते आणि ते कधीही संत झाले नसते. श्री रोहित गुरुनाथ शर्मा खेल क्रिकेट समर्पण असते ते संत झालेले असतात. समर्पण हा अत्यंत महत्त्वाचा असा तिसरा गुण संतांच्या ठिकाणी सहजपणे दिसतो.
अखंड सेवाभाव. संतांचा चौथा गुण असा सांगितला आहे की त्यांच्या मनामध्ये श्री भगवत प्राप्ती आपल्या श्री सद्गुरुचरणांप्रती अखंड सेवाभाव दाखलेला असतो. ते वाटच बघत असतात की श्री भगवंतांना किंवा श्री सद्गुरूंना कशा प्रकारे सेवा लागेल आणि ती सेवा ते आपल्याकडून कशी करून घेतील. त्याशिवाय त्यांना दुसरे काही सुचतच नसते. दास्यभाव हा त्यांच्या ठिकाणचा स्थायी भाव असतो. श्रीमद भागवतात भक्तीचे श्रवण कीर्तनाचे 9 प्रकार सांगितले आहेत. देवर्षी नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये भक्तीचे 11 प्रकार सांगितले आहेत. त्यातही दास्यभाव हा विशेष आहे. गुणा महात्म्या शक्तिरूपा शक्तिपूजा शक्तिस्मरणा शक्तिदास्या शक्ती सख्याशक्ती वात्सल्यशक्ती कांताशक्त्यात्मनिवेदना शक्ती जन्मया शक्ती परमविरहा शक्तिरूपा एकदाप्ये एकादशया भवती. महात्म्यांच्या ठिकाणी यापैकी एखादा प्रकर्षाने जाणवणारा भाव असतो. अर्जुनाच्या ठिकाणी श्री भगवंतांप्रती सख्याशक्ती होती, मैत्रभाव होता. मात्र अर्जुन जरी त्यांना मित्ररूपाने बघत असला तरी त्यांच्याही अंतःकरणात त्यांच्याबद्दल दास्यभाव होताच, समर्पण होतेच. दास्य हे समर्पणाचे उत्तम व शुद्ध हार्दिक प्रगटीकरण असते. समर्पण हे दास्यभावाशिवाय नीट कळून येऊ शकत नाही. श्री भगवंतांना श्री सद्गुरूंना त्यामुळे समर्पणयुक्त सेवा हवी असते. सेवेकरता जन्म. श्री संत तुकाराम महाराज यासाठी त्यांच्या एका अभंगात म्हणतात की घेईन मी जन्म याजसाठी ठेवा तुझी चरण सेवा साधावया. देवा, मी तुमची चरणसेवा साधण्यासाठी जन्म घेईन, नाहीतर उगाच जन्म घेण्याची संतांना काय हौस असते. त्यांना ठाऊक असते ना की तिथे कसे विचित्र भोग ठेवलेले असतात. पण तरीही त्यांना श्री भगवंताच्या श्री सद्गुरूंच्या सेवेपुढे जगातील अशा कर्मभोगजन्य दुःखाची पर्वा नसते. गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. देवा, जर तुमचे गुण गायला मिळणार असतील तर तुमची सेवा घडणार असेल तर पाहिजे तेवढे गर्भवास स्वीकारायला मी तयार आहे. पाहिजे तेवढे दुःख स्वीकारायला मी तयार आहे. असेच जे देवांना विनवीत असतात त्यांना त्यापुढे मृत्यूलोकीच्या दुःख कष्टाची पर्वा नसते. त्या दुःखामध्येही व्यवहारात राहूनही त्यातून वेगळे कसे व्हायचे ते त्यांना नेमके माहीत असते. पण जन्माला आल्यानंतर देवांची सद्गुरूंची सेवा करायला मिळेल काय हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न असतो. नामसंकीर्तन ती सेवा आणि सत्संग जर साधणार असेल तर जन्म घेण्यात त्यांना काही रस नसतो. संतांना मोक्ष नको असतो. या संतांची आणखी एक गंमत अशी असते की त्यांना मोक्ष मुळीच नको असतो. केवळ श्री भगवंतांची सेवाच हवी असते. देव जर त्यांना म्हणाले की तुम्ही आता आमच्याजवळ आला आहात, तुमच्यावर सोपवलेले तुमचे सगळे कार्यही पूर्ण झालेले आहे, तेव्हा आता आम्ही तुम्हाला आमच्यात सामावून घेतो. तर हे संत देवांचा सगुण विरह होणार म्हणून अत्यंत व्याकुळ होतात. ते म्हणतात, देवा, आम्ही तुम्हाला एवढे नकोसे झालो आहोत का की तुम्ही आम्हाला परत तुमच्या स्वरूपात मिसळून टाकणार. तसे काही करू नका. त्यापेक्षा काय वाटेल ते कर्माचे गाठोडे उचलून आमच्या हातात द्या आणि आम्हाला परत जन्माला घालून तुमच्या सेवेला लावून घ्या. पण आम्हाला असा मोक्ष नको. त्या मोक्षात काय सुख आहे देवा.
या संतांचे असे म्हणणे असते की मोक्ष मिळून तरी काय उपयोग, स्वतः श्री भगवंतच एकटेपणाला कंटाळले म्हणून त्यांच्या ठिकाणी तदैक्षत बहुविश्याम प्रजा येती, मी एक आहे हे बहुत व्हावे असा संकल्प झाला. कारण दुसरा कोणी असल्याशिवाय आपल्या जीवाच्या गोष्टी कोणाशी बोलणार असा प्रश्न त्यांचा पडला होता. आपण एकटे आहोत तर विचार विनिमय कोणाशी करावा, आपले सुखदुःख कोणाशी बोलावे, भक्तांचे प्रेम कसे अनुभवावे, त्यांना प्रेमरस कसा द्यावा, त्यांच्यासाठी समोर भक्त तर हवेत ना. म्हणूनच या संतांपाशीही आम्हाला मोक्ष नको असाच भाव असतो. भक्तिसुखाकरता देव काय सांगतील ते करण्याची त्यांची तयारी असते. सेवेत आत्यंतिक आनंद. संतांचा हा जिव्हाळ्याचा विषय, मर्मबिंदू देवांच्या नेहमीच उपयोगाला येत असतो. ते त्यामुळे प्रसंग पाहून संतांना म्हणतात की तुम्हाला मोक्ष नको आहे ना, मग पृथ्वीवर जाऊन कार्य करा. आणि संत तर तयारच असतात, कारण त्या निमित्ताने त्यांना पुन्हा पुन्हा देवांची सेवा करायला मिळते. देव देखील वाटेल ते जेंगटे त्यांच्या मागे लावतात. जे हाताला येईल ते कर्म त्यांना उचलून देतात आणि सांगतात की जा भूलोकी जाऊन कार्य करा, की ते बिचारे लगेच आनंदाने पृथ्वीवर जायला निघतात. आपल्या वाट्याला काय काय कर्मे आलेली आहेत हेही ते पाहत नाहीत, कारण त्यांना त्यांचे काही घेणे देणेच नसते. श्री उद्धव चिद्दन नावाचे एक थोर महात्मा मांडेशातील धारूर गावी होऊन गेले. त्यांनी आपल्या सद्गुरूंना असे मागणे मागितले आहे की ज्याचे वंशी कुलधर्म समस रामसेवा, त्याचे वंशी मज जन्म दे गा देवा, ज्याची वाणी रंगली रामनामी, त्याची मजशी संवाद घडो स्वामी. हे सद्गुरु राया, ज्या वंशात रामसेवा. श्री रोहित गुरुनाथ शर्मा, खेल क्रिकेट. हे सद्गुरु राया, ज्या वंशात रामसेवा हा कुलधर्म असेल त्या वंशात मला परत जन्माला घालावे. ज्यांची वाणी रामनामात सदैव रंगलेली रममाण झालेली असेल अशाच महात्म्यांचा सहवास मला त्या जन्मात घडत राहावा. भगवंता, जिथे तुमची सेवा आहे तेथेच मला पाठवावे, मला दुसरे काहीही नको. असाच अखंड सेवाभाव संतांच्या ठिकाणी दिसतो. वज्रदेहाची वैशिष्ट्ये. संतांच्या ठिकाणी असणारा आणखी एक गुण, पाचवा दिव्य गुण असा सांगितला आहे की समोर येईल त्या प्रत्येकाच्या कल्याणाचीच इच्छा या संतांच्या मनात उठत असते. कोणाचेही वाईट व्हावे असे त्यांना कधीच वाटत नाही. त्यांच्या मनात सदैव सगळ्यांच्या भल्याची इच्छा असते. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांकडे एकदा एक कापागृत आला. तो त्याला म्हणाला की मला वज्रदेह प्राप्तीची साधना सिद्ध करण्यासाठी तुमची गरज आहे. त्यावर श्रीमद आचार्य लागलेच म्हणाले की जरूर, मी तुमच्या सेवेला हजर आहे. कापाळीत म्हणाला, मी एक तंत्र साधना करीत आहे, त्यात मला तंत्रदेवतेला 32 लक्षणी पुरुषांचा बळी द्यायचा आहे. तो बळी प्रयोग केल्यावरच मला वज्रदेहाची प्राप्ती शक्य होणार आहे. आता वज्रदेह म्हणजे काय हेही अगोदर समजून घेतले पाहिजे. स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोघांचेही गुण वेगवेगळे असतात. स्थूल देहाला स्थूलाच्या भौतिक सृष्टीच्या मर्यादा असतात, त्याला भीतीतून पलीकडे जाता येणार नाही. पण सूक्ष्म देहाला अशा कोणत्याही भौतिक मर्यादा नसतात, त्याला भिंतीतून पलीकडे जाता येते. तो कोणत्याही लोकात केव्हाही जाऊ शकतो. तो मनाच्या गतीने जातो, कारण तो सूक्ष्मच असतो. स्थूल देहाला मात्र पायांची गती प्रमाण असते. पाय नेतील तेथपर्यंत पायांच्याच गतीने तो जात नाही,
तर एका जागी बसतो. पण जर या दोन्ही देहांना एकत्र केले तर त्याचे सामर्थ्यही एकत्रित होते. त्यालाच वज्रदेह असे म्हणतात. वज्रदेहात स्थूल देहाचेही गुणधर्म असतात आणि सूक्ष्म देहाचे